नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ आपण यूट्यूबवर टाकत आहेत. बऱ्यापैकी लोक आपले फॉलोअर्स आहेत आणि आता हा नवीन लॉ कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांसोबत सुद्धा तुम्ही लोक शेअर करणार आहात. त्यामुळे काही लोक असे असणार आहेत जे आपल्या यूट्यूबचे ऑलरेडी सबस्क्रायबर नाही आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत जेवढे आपण कोर्सेस लॉन्च केलेले आहेत हे सगळे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या बाबतीतचे होते. ठीक आहे. म्हणजे लॉ कंप्लीट झाल्यानंतर आपल्या मनात प्रश्न पडतो की आता काय करायचं. मग त्या प्रश्नाचं उत्तर देणारे आपले सगळे कोर्सेस होते. ठीक आहे. आता हे कोर्सेस डेव्हलप करत असताना एक गोष्ट मला नेहमी जाणवायची की म्हणजे बऱ्याच आता महाराष्ट्रातनं सगळीकडनं आपल्याकडे विद्यार्थी असतात. आता APPच्या एक्झामला वगैरे आपल्याकडे 700 विद्यार्थी असतात. ठीक आहे. JMFच्या सुद्धा आपण वर्षातनं 7-8 बॅचेस आपण कंडक्ट करत असतो. ठीक आहे. DJचे सुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या भागातून एवढे विद्यार्थी असतात. तर एक नेहमी गोष्ट मला सातत्याने जाणवत राहते की म्हणजे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं येते की सर, आम्ही जो सिव्हिल प्रोसिजर कोड शिकलेला आहे, ठीक आहे, तुम्ही जो समजावून सांगितलेला आहे तो एकदम म्हणजे वेगळ्या पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला लक्षात आलेला आहे. म्हणजे या पद्धतीने आम्ही तो शिकलेला नव्हता. CRPC आम्ही या पद्धतीने शिकलेला नव्हता. ठीक आहे. असं त्यांच्याकडनं एक कमेंट येत असतात. त्यामुळे मी ठरवलं, म्हणजे मी अगोदर सुद्धा तुम्हाला म्हटलं होतं की जे आपल्या महाराष्ट्रातलं जे लीगल एज्युकेशन आहे याला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि हे फक्त आपण LLBच्या नंतरच्या एक्झामचे जे क्लासेस घेऊन आपण हे करू शकत नाही. कारण तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला समजा आपल्याला आता हा लास्ट इयरचा कोर्स आहे, ह्याच्यामध्ये सिव्हिल प्रोसिजर कोड आहे. ज्यावेळेस आपण JMFC साठी सिव्हिल प्रोसिजर कोड आपण बघत असतो त्यावेळेस आपल्याला तो 20 दिवसामध्ये 25 दिवसामध्ये आपल्याला तो कोर्स म्हणजे संपवायचा असतो. आपल्याकडे वेळही कमी असतो. त्यामुळे मलाही असं कुठेतरी वाटतं की जेवढं जस्टिस त्याला द्यायला पाहिजे त्यावेळेस, ठीक आहे, तुम्हाला वाटतं किंवा त्याच्यामध्ये आपण खूप चांगला समजून घेतलेला आहे, पण माझ्या मनामध्ये कुठेतरी असं राहून जातं की याच्यामध्ये आपल्याला अजून खूप वायडर डिस्कशन करता आलं असतं. अशा प्रकारच्या काही असाइनमेंट्स आपल्याला विद्यार्थ्यांना देता आल्या असत्या. ठीक आहे. पण तेवढा वेळ आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी करून घेता येत नाहीत. ज्यावेळेस आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये सिव्हिल प्रोसिजर कोड वगैरे आपण शिकतो. या सगळ्या गोष्टी खरं तर लॉचं करिअर आपलं चालू असताना आपण करायला पाहिजेत. ठीक आहे. सिव्हिल प्रोसिजर कोड सारखा विषय आहे, CRPC सारखा विषय आहे, इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट सारखा विषय आहे. हा इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट तर एवढा महत्त्वाचा आहे. ठीक आहे. APPच्या एक्झामसाठी वगैरे आपण 15 मायनर लॉज आपण शिकवत असतो. DJच्या एक्झामसाठी मी 40 कायदे मी स्वतः शिकवत असतो. तर ते कायदे शिकवत असताना त्याच्यातले जे शब्द आहेत या शब्दांचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट महत्त्वाचा असतो. ठीक आहे. लेजिस्लेटिव्ह इंटेंट ज्याला आपण म्हणतो, कायद्याला नेमकं काय म्हणायचंय. ठीक आहे. जे विल ऑफ द लेजिस्लेचर जे आहे, ठीक आहे, हे नेमकं काय होतं, म्हणजे सबस्टन्स, म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लॉ, कायद्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे. ठीक आहे. तर हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट ऑफ सारखे कायदे आपल्या म्हणजे सारखे विषय आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. मग हे समजावून घेण्यासाठी आपण आपला जो वेळ आहे हे सगळं आपण आपल्या LLBच्या कोर्समध्ये समजावून घेतलं पाहिजे. ठीक आहे. एक ट्रेंड आपल्यापैकी बऱ्याच कॉलेजेसमध्ये आहे, तुम्हाला जाणीव आहे याची, तुम्ही सर्वजण कॉलेजमध्ये आहात. आपल्याला LLBचा ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो तर आपण अभ्यास फक्त आपल्या परीक्षेसाठी आपण करत असतो. आपल्या सर्वांचं टार्गेट एवढंच असतं की मला परीक्षेमध्ये 55+ पाहिजेत, 60+ पाहिजेत. ठीक आहे. एवढंच टार्गेटने आपण करत असतो. बरेच लोक असे असतात ज्यांना फक्त पास एवढंच नाव पाहिजे असतं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आपला लॉ कंप्लीट करत असतो. ठीक आहे. मित्रांनो, लॉचं जे प्रोफेशन आहे, म्हणजे लॉचं जे आपलं प्रोफेशन आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्ञानाला लिमिट नाही आहे. ठीक आहे. जरी आपल्याला JMFCचे 12 विषय दिसत असले, ठीक आहे, हे 12 विषयामध्येच आपल्याला प्रश्न विचारले जातात MPSCच्या म्हणजे आपल्या JMFCच्या एक्झामसाठी. पण बाकी MPSCच्या एक्झाम जर तुम्ही बघितल्या तर एकदम वायडर पद्धतीने कुठलेही प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. लॉच्या बाबतीत तसं आहे. ठीक आहे. कुठलाच लॉ म्हणजे लॉ सुद्धा असा हा परफेक्ट नसतो. ठीक आहे. लॉला आपण असं, लॉच्या बाबतीत आपण असं म्हणत असतो की लॉ इज अ डायनॅमिक. ठीक आहे. ह्याच्यामध्ये कंटिन्युअस चेंज होत राहत असतो आणि हे चेंज सुद्धा आपल्या लोकांना अँटिसिपेट करावे लागतात. म्हणजे मला नेमकं काय सांगायचं, मी तुम्हाला एका उदाहरणाने सांगत असतो. ठीक आहे. ज्यावेळेस ॲग्रिकल्चरल रिफॉर्म्स आल्या होत्या त्यावेळेस मी एक यूट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकला होता की ह्या ज्या रिफॉर्म्स आहेत ह्या टिकणार नाहीत. ठीक आहे. लेबर रिफॉर्म्स ज्यावेळेस आल्या होत्या, लेबर रिफॉर्म्स अजून आहेत, पण मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की लेबर रिफॉर्म सुद्धा जास्त दिवस म्हणजे जशा आहेत तशा टिकणार नाही, त्याच्यामध्ये बदल घडवावे लागतील. ठीक आहे. म्हणजे हे जे समजून घेण्याची जी आपली कॅपॅसिटी आहे, कायद्याकडे आपण कशा दृष्टीने बघतोय. ठीक आहे. कायदा बनवून म्हणजे एखादा कायदा फक्त काय आहे हे समजून घेण्यापेक्षा, म्हणजे कायदा काय आहे हे फक्त माहिती असून चालत नाही.
ठीक आहे, कायदा तसा का आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागतं. ठीक आहे, नोईंग लॉ इज अ सिम्पल थिंग, बट नोईंग रिझन बिहाइंड लॉ इज अ समथिंग विच इज नीड टू अंडरस्टँड. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. हे सगळं आपल्याला या कोर्सेसमध्ये आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, आता हा LLB तुमच्या 3rd इयरचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये 5th सेमिस्टर आहे, किंवा जे आपले 5 वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासुद्धा लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे विषय आहेत. म्हणजे आपला एन्व्हायरमेंटल लॉ जर तुम्ही सोडला तर बाकी सगळेच महत्त्वाचे आहेत. एन्व्हायरमेंटल लॉ महत्त्वाचा म्हणजे मी तुम्हाला एवढ्यासाठी म्हणतोय की महत्त्वाचा नाही असं एवढ्यासाठी म्हणतोय की आपलं प्रॅक्टिकली आपल्याला तेवढा तो कामाला येत नाही. ठीक आहे, बाकी सिव्हिल प्रोसिजर कोड एक असा विषय आहे, या एका विषयासाठी तुमच्याकडनं 5,000 रुपये फीस घेतली तरी सुद्धा तुम्हाला ते व्हॅल्यू फॉर द मनी कोर्स वाटणार आहे. एवढा सुंदर कोर्स आपण डेव्हलप करणार आहे. इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट आहे. ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही ज्या नोट्स वाचल्या असतील किंवा तुम्ही जिथे कुठे इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट बघितलं असेल, खूप वेगळ्या पद्धतीने आपण त्याला शिकणार आहोत. म्हणजे एक प्रॅक्टिकल अँगल देऊन आपण तो शिकणार आहोत की भविष्यामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य लॉमध्ये म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात. जर आपण आपलं आयुष्य लॉमध्ये इन्व्हेस्ट करणार असू तर इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटचा काय रोल आहे आपल्या आयुष्यामध्ये, लिगल जे आपलं आयुष्य आपण घालणार आहोत तर त्या आयुष्यामध्ये काय इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटचा रोल आहे हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रॅक्टिकलचा जो आपला पेपर आहे म्हणजे सेल डीडचा ड्राफ्ट कसा बनवायचा, लीजचा ड्राफ्ट कसा बनवायचा, हे फक्त समजावूनच घेणार नाही तर ह्याचा म्हणजे प्रॅक्टिकली कोर्टाचे ड्राफ्ट कशा पद्धतीने प्रिपेअर केले जातात. ठीक आहे, समजा एखाद्या अपीलचा ड्राफ्ट कोर्टामध्ये आपण कशा पद्धतीने देत असतो, जे ऍक्च्युअल ड्राफ्ट्स आहेत हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. ह्याचे तुम्हाला PDFs आपण देणार आहोत. ठीक आहे, ऍक्च्युअली तुम्हाला जर समजा एकदम कुठल्या सिनियर ऑफिसमध्ये तुम्ही गेले इंटर्नशिपसाठी, आता तुम्ही जाणार आहात किंवा तुम्ही मागच्या सेमिस्टरला गेलेले आहात, तर तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जर गेले समजा, त्यांनी जर तुम्हाला सांगितलं की अपीलचा ड्राफ्ट बनवून देतो, तुम्हाला तो बनवता आला पाहिजे, या लेवलमध्ये आपण तो प्रॅक्टिकल पेपर सुद्धा आपण समजावून घेणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, नेहमीच मी सांगत असतो विद्यार्थ्यांना, जे आता आपले कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचे विद्यार्थी असतात, मला नेहमीच कुठेतरी जाणवतं की या विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉच्या कॉलेजेसमध्ये जे समजा त्या कॉलेजला असताना जे त्यांनी फोकस अभ्यास करायला पाहिजे होता तो कुठेतरी केलेला नाही आहे. ठीक आहे, त्याची कमतरता कुठेतरी पूर्ण करण्यासाठी नेहमी म्हणजे कुठल्या तरी गोष्टींवर समजा सिस्टीमवर काहीतरी तक्रारी करण्यापेक्षा आपण सुद्धा काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे. ठीक आहे, या अँगलने आपण त्याच्यामध्ये हे आपण सुरू करत आहोत. ठीक आहे, इतके दिवस मलाही जमलं नाही, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या बाकीच्या बॅचेसमुळे मला ते जमलं नाही, पण आता आपण आपल्याकडे हे रेकॉर्डेड आपण ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे आपलं स्वतःचं. कराड लॉ क्लासेस हे ॲप्लिकेशन आहे, तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे या ॲप्लिकेशनमुळे आपल्याला हे खूप सोयीस्कर झालेलं आहे. आपण क्वालिटी रेकॉर्डेड कंटेंट तुम्हाला देऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे माझा तिकडचा थोडासा लोड आता कमी झालेला आहे. त्यामुळे असं ठरवलं की आता आपण हे सुद्धा कंप्लीट करूया आणि आपण सुरुवात शेवटकडनं करणार आहोत. म्हणजे LLBच्या लास्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं मी हे सुरुवात करतोय, कारण त्यांना इमिडिएट काहीतरी वेगळ्या म्हणजे अंडरस्टँडिंगची कायद्याबाबतीत गरज आहे. आणि हे जे विषय आहेत, सिव्हिल प्रोसिजर कोड असू द्या, इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट असू द्या, प्रॅक्टिकल पेपर असू द्या, हे विषय सुद्धा मला खूप महत्त्वाचे वाटतात. ठीक आहे, ह्याच्यामध्ये एक तुम्हाला ऑप्शनल जो तुमचा लँड लॉचा जो एक ऑप्शनल आहे हा आपण तुम्हाला ट्रीट म्हणून देतोय. खरे कोर्समध्ये 4 सब्जेक्ट आहेत, पण आता एक तुम्हाला आता प्रमोशनल आपण त्याच्यामध्ये कोर्समध्ये तुम्हाला ह्याची आपण फीस पण कमी केलेलं आहे. एका विषयाची 2,000 असं आपण फीस चार्ज करणार होतो, त्यामुळे पूर्ण कोर्सची जी फीस आहे ही 8,000 रुपये आहे. पण तुम्हाला पहिल्या 100 विद्यार्थ्यांना आपण ते 5,000 रुपये कोर्स म्हणजे तुम्हाला तशा पद्धतीने तुम्हाला ते मिळणार आहे. आणि हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये तुम्हाला सुरुवातीला आता सिलेबसचं फोल्डर असेल, म्हणजे वापरणं सुद्धा एकदम सोपं आहे. तुम्ही हे सगळं कंटेंट तुमच्या मोबाईलमध्ये एकदा डाउनलोड पण करून घेऊ शकता. आणि एकदा डाउनलोड करून घेतल्यानंतर आता समजा तुमचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स असतील, समजा सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, सिव्हिल प्रोसिजर कोडच्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला तुमचे चॅप्टरायझेशन दिसतील. आता हे जे चॅप्टर्स आहे, चॅप्टर 1 आहे, चॅप्टर 2 आहे, चॅप्टर 3 आहे, या प्रत्येक चॅप्टरमध्ये आपले क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स असतील. ठीक आहे, तुम्हाला आता तुमच्या मनात म्हणजे जे आपले जुने विद्यार्थी आहेत त्यांना वेगळं काही सांगण्याची गरज नाही, म्हणजे ते समजून घेतात या सगळ्या गोष्टी, त्यांना माहिती आहे की आपले किती क्वालिटी लेक्चर्स असतात. पण नवीन विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे काही डेमो लेक्चर्स पण तुम्हाला ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे, तुम्हाला डेमो लेक्चर्स बघण्यासाठी तुम्हाला अगोदर गुगल प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे, कराड लॉ क्लासेस. आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही आपला JMFCचा एक आपला कोर्स आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही आपले काही डेमो लेक्चर्स तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. तुमचा हा कोर्स आता अंडर डेव्हलपमेंट आहे, याच्यामध्ये आपण डेली बेसिसवर लेक्चर्स आपण अपलोड करणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे याच्यामधले डेमो लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल नाही आहेत तुमच्या एकदम कोर्सचे. किंवा तुम्ही यूट्यूबवर सुद्धा म्हणजे प्रोफेसर हर्षद कराड असं जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला नंबर ऑफ लेक्चर्स तुम्हाला त्याच्यामध्ये आपले दिसायला लागतील. ठीक आहे, म्हणजे एक क्वालिटी ऑफ लेक्चर्स तुम्हाला समजून घेण्यासाठी. ठीक
ठीक आहे. थोडक्यात तुम्हाला शेवटी एवढंच सांगेल की आपला जो लॉचा जो वेळ आपल्याकडे सध्याच्याला तुमच्याकडे जो आहे हा वेळ खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तुम्ही LLB झाल्यानंतर तुम्ही सिव्हिल प्रोसिजर कोड प्रिपेअर करण्यासाठी माझ्याकडे येणार आहात. ठीक आहे. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही त्या लेवलचं प्रिपरेशन करत असाल ज्याचा तुम्हाला तुमच्या पुढच्या फ्युचरमध्ये सुद्धा होणार आहे. ठीक आहे. तुम्ही प्रॅक्टिसमध्ये सुद्धा तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर कोड कशा पद्धतीने वापरायचा हे तुम्हाला समजून घेण्यासाठी तुम्ही आजच आपल्याकडे कनेक्ट व्हा. ठीक आहे. एक क्वालिटी लीगल एज्युकेशन ज्या शब्दावर मी नेहमी फोकस करत असतो. ठीक आहे. ते आपलं एक प्रॉमिस आहे, म्हणजे माझं एक प्रॉमिस आहे लीगल एज्युकेशनला, की आपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठल्याही भागातून तुम्ही असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये क्वालिटी लीगल एज्युकेशन तुमच्या घरपोच मिळालं पाहिजे. ठीक आहे. आणि क्वालिटी लीगल एज्युकेशनसाठी तुम्हाला पुण्याला येऊन 15,000 रुपये महिन्याला खर्च करायची गरज नाही आहे. ठीक आहे. तुम्ही घरपोच तुम्ही ते क्वालिटी लीगल एज्युकेशन मिळवू शकता. याच्यासाठी आपण म्हणजे प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. सातत्याने आपला क्लासेसचा तो प्रयत्न आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आता लॉचे सुद्धा कोर्सेस आपण सुरू करत आहे. ठीक आहे. मला माझा पर्सनली एक्सपिरियन्स, मी आपल्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये डिपार्टमेंट ऑफ लॉला मी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. ठीक आहे. मी आपलं औरंगाबादचं मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये डिपार्टमेंट ऑफ लॉलाच, तिथे सुद्धा मी डिपार्टमेंटलाच होतो, तिथे सुद्धा मी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. औरंगाबादमध्ये विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा मी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. ठीक आहे. तुमचे जे पेपर सेटिंग्स असतात, तुमचे पेपर चेकिंग्स असतात, म्हणजे युनिव्हर्सिटीच्या लेवलचे, या सगळ्या गोष्टींमध्ये मी म्हणजे खूप दिवस झालं इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे मला अंदाज आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला एक योग्य प्रकारचं मार्गदर्शन या कोर्सेसमधून मिळू शकतं. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा विश्वास नाही आहे की आपण जे अभ्यास करतो ते फक्त परीक्षेसाठी असला पाहिजे. ठीक आहे. परीक्षेच्या पलीकडे जाऊन जो नॉलेजसाठी जो अभ्यास केला पाहिजे, लॉला समजून जे आपण समजा घेणं गरजेचं आहे, तर त्यासाठी आपण हे कोर्सेस डेव्हलप करत आहोत. ठीक आहे. तुम्हाला निश्चितच या कोर्सेसमध्ये आणि तुम्ही जे तुमच्या कॉलेजेसमध्ये शिकत आहात ह्याच्यामध्ये तुम्हाला एक फरक जाणवेल. ठीक आहे. तुम्ही असं करू शकता, तुमच्या एखाद्या मित्राला कोर्सेस विकत घ्यायला लावा, अगोदर घेऊ द्या. तुम्ही त्याच्या मोबाईलवर 1-2 लेक्चर्स बघून तुम्ही त्याच्यानंतर डिसाईड करू शकता की आपल्याकडे सुद्धा हा व्हॅल्युएबल कोर्स असायला पाहिजे का, किंवा कुणाकडेच नसेल तर तुम्ही डेमो लेक्चर जे आपले अवेलेबल आहेत तर ते डेमो लेक्चर्स बघा. पण आजच तुम्ही काय करा, आज लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं आहे, या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या कराड क्लासेस सोबत तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. ठीक आहे. जे काही तुम्हाला डाऊट्स असतील कोर्सेसच्या बाबतीत, कसं असणार आहे, काय असणार आहे, तर तुम्हाला खाली स्क्रीनवर माझा नंबर दिसत असेल 9405चा. ठीक आहे. या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करायचं आहे. तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगितले जातील. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की कोर्सची फीस आता ह्या LLB 3rd इयरचा जो कोर्स आहे त्याची फीस तुम्हाला 8,000 रुपये असणार आहे, पण आपण पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी ते 5,000 रुपये आपण ठेवलेलं आहे फीस. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ते 5,000 रुपये पे करून घेऊ शकता कोर्स. ठीक आहे. डेमो लेक्चरसाठी कराड लॉ क्लासेस ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा यूट्यूबवर प्रोफेसर कराड असं टाकून तुम्ही त्याच्यामध्ये लेक्चर्स आपले बघू शकता. सिव्हिल प्रोसिजर कोडचे सुद्धा माझे 7 लेक्चर्स आहेत म्हणजे यूट्यूबवर, की सिव्हिल प्रोसिजर कोड कशा पद्धतीने वाचला पाहिजे. ठीक आहे. काही विषय असे बल्की विषय असतात जे आपल्याला समजून घ्यायला आपल्याला कठीण जातं. नेमकं वाचायचं कसं ते पण कळत नाही. अगोदर सेक्शन वाचायचे का, ऑर्डर वाचायच्या का, सोबत कसं वाचायचं हे आपल्याला लक्षात येत नाही. हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त या कोर्समध्ये तुम्हाला जे आपले लेक्चर्स आहेत, आता हे आपण इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजचा आपण समअप करून आपण म्हणजे एक अंडरस्टँडिंगला मराठी लँग्वेज सुद्धा आपण वापरत असतो. ठीक आहे. त्यामुळे तुमच्यापैकी कुणाला जर समजा मराठी लँग्वेज लक्षात येत नसेल, म्हणजे तुम्हाला समजतच नसेल मराठी, तर अशा वेळेस त्या लोकांसाठी हा कोर्स रिकमेंडेड नाही आहे. ठीक आहे. कारण बऱ्यापैकी जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की कायदा खूप सोपा आणि सरळ करून आपल्याला सांगायचा, समजावून सांगायचा आहे. ठीक आहे. तो आपण मराठी लँग्वेजच्या म्हणजे वापराशिवाय ते थोडंसं कठीण जातं. त्यामुळे सध्या तरी हा कोर्स फक्त मराठीमध्येच अवेलेबल आहे, म्हणजे मराठी आणि इंग्रजीमध्ये. आपले जे नोट्स आपण त्याच्यामध्ये काही घेणार आहोत, मी जे तुम्हाला काही नोट्स प्रोव्हाइड करणार आहे सगळे इंग्रजीमध्ये असणार आहेत. म्हणजे एक्झाम आपल्यापैकी कुणालाही मराठीत द्यायची नाही आहे. ठीक आहे. आणि जे लॉचे जे शब्द आहेत, ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत, ह्या सगळ्या सुद्धा आपण इंग्रजीमध्येच आपण वापरणार आहोत. ठीक आहे. त्याच्यातलं कुठलंही मराठीमध्ये घेणार नाही. मराठी फक्त आपले जे उदाहरणं असणार आहेत आपल्या क्लासेसचे, त्या उदाहरणांसाठी फक्त मराठी असणार आहे. ठीक आहे. कारण मराठीचं एकदा उदाहरण सांगितलं की ते आयुष्यभर माणूस विसरत नाही, आणि आपल्या क्लासेसचे उदाहरणं तर तुम्ही कधीच विसरणार नाही. ठीक आहे. त्यामुळे ते उदाहरणांसाठी आणि एक आपल्या म्हणजे कायदा आपल्या डोक्यामध्ये सरळ बसला पाहिजे याच्यासाठी फक्त आपण मराठी वापरत असतो. बाकीचा कोर्स म्हणजे त्याच्यामध्ये हा बऱ्यापैकी इंग्रजीमध्ये असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला एक म्हणजे कन्सेप्ट लक्षात येण्यासाठी आपण तो मराठीमध्ये वगैरे आपण घेणार आहोत. ठीक आहे. या कोर्समध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा तुम्हाला PDF मध्ये आपण प्रोव्हाइड करणार आहोत. जे एक्झामसाठी आपल्याला ज्या महत्त्वाच्या ज्या केस लॉज आपल्याला लागत असतात, त्या केस लॉज असू द्या किंवा जे काही पॉईंट्स तुम्हाला लिहायला पाहिजेत, जे प्रश्नांमध्ये समजा उत्तरांमध्ये तुम्ही जे काही लिहिलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला जास्त स्कोअर करता येईल. ठीक आहे. तर त्या प्रकारचे नोट्स सुद्धा तुम्हाला मी या कोर्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे.
ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट्स असू शकतात की कोर्स बाबतीत अजून काही डाऊट्स असतील. अजून एक गोष्ट सांगायची राहिली, ह्याच्यामध्ये एक्झामचा तुमचा जो वेळ असेल, ठीक आहे, त्या वेळामध्ये आपण तुमचे काही लाईव्ह लेक्चर सुद्धा आपण घेणार आहोत. ठीक आहे. त्या लाईव्ह लेक्चरमध्ये जे तुमचे डाऊट्स आहेत ते डाऊट्स क्लिअरिंग सेशन्स आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल, समजा मेन टाईम काही डाऊट असेल, तर अशा वेळेस तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉल करूनही विचारू शकता. ठीक आहे. तर लाईव्ह क्लासेस पण आहेत, नोट्स पण आहेत आणि सगळे रेकॉर्डेड लेक्चर्स पण तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत हे तुम्ही कितीही वेळेस बघू शकता. ठीक आहे. म्हणजे आपली जी पद्धत असते शिक्षणाची, त्याच्यामध्ये आपण एकदा एखादं लेक्चर ऐकतो आणि आपण ते थोडंसं बऱ्यापैकी विसरून जातो. एक परीक्षेच्या टायमिंगमध्ये आपल्याला असं वाटतं की म्हणजे सगळं जवळपास भुरसट झालेलं असतं, म्हणजे विसरून गेलेलं असतं. तर तसं याच्या बाबतीत होणार नाही. ठीक आहे. हे जे लेक्चर्स आहेत हे तुम्ही मल्टिपल टाइम्स बघू शकता. ठीक आहे. एवढ्या वेळेस बघायचे की सिव्हिल प्रोसिजर कोड एकदम असा डोक्यामध्ये फिट बसला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड सारखा विषय असा आहे की तो तुम्ही परत परत बघायला पाहिजे. आणि परत परत बघण्याची फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला एकदा तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला परत डेटा वगैरे लागणार नाही. तुम्हाला एकदाच ते डाउनलोड करून आपल्या फोनमध्ये ठेवायचं आणि एकदा डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ते किती वेळेस नंबर ऑफ टाइम्स तुम्ही त्याच्यामध्ये ते लेक्चर्स बघू शकता. ठीक आहे. फक्त तुम्हाला एकाच तुमच्या डिव्हाइसमध्ये तुम्हाला ते बघता येईल. दुसऱ्या डिव्हाइस म्हणजे आता आपल्याला एका विद्यार्थ्यांसाठी द्यायचं आहे, त्यामुळे ते तुम्हाला दुसऱ्या डिव्हाइसवर ते बघता येणार नाही. एवढाच एक त्याच्यामध्ये कन्सर्न आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकता. धन्यवाद मित्रांनो.